कॉलीग्स है और यहाँ हमारी जैमिंग हो रही है। ऐका ऐका सगळेजण ऐका, तर मी आहे ना आता व्लॉगिंग सुरू करणार आहे काय। जर मला एडिटिंग जमलं, सगळं जमलं तर हे व्हिडिओ लाईव्ह जातील काय, चालते की? हा, मग त्या टाइमला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। मी कंटेंट देणार आहे, मला जे अवघं मिळेल त्यातलं पाहिजे मला। पैसा बोलते पैसा, माझा पण पावशेर आधा बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है तुझा। भैया यशोदा ये तेरा कन्हैया बन भैया संग मुझे करता है, संग मेरे लड़ता है। राम जी की कृपा से मैं बची, राम ने। आता आम्ही पोहोचलेलो आहे बेळगावीमध्ये आणि आता 2 तासाचा वेटिंग पिरियड आहे, कारण की 6 वाजता आम्हाला मिळणार आहे मैसूरची ट्रेन। मग तोपर्यंत आता बाकीचे फ्रेश व्हायला गेल्यात आणि आम्ही आमचं लगेच सोबत प्रोटेक्शनसाठी थांबलोय, ते आले की मग आम्ही जाऊ। गाईज, तर गोष्ट अशी झाली आहे की आमची ट्रेन डिले झाली आहे, म्हणजे 6 वाजता निघणार होती तर ती आता निघणार आहे 11 वाजता। इथे तुम्ही बघू शकता समोर लागलेली आहे ऑलरेडी, परंतु झालं असं की पुढे आमच्या रूटला एक मालगाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामुळं मग आता आम्हाला थांबायला लागणार आहे स्टेशनवरती वाट बघत। एक काम करूया, रिव्ह्यू घेऊया आपण। तुम्हाला काय वाटतंय, मी ब्लॉगिंग सुरू केली पाहिजे, व्हिडिओ करायला पाहिजे का काय जमेल मला? आई ग तूच तर मंडळी आम्ही तर जमलेलो आहे 5-7-9 खेळण्यासाठी। किती जण पहा, एवढा मोठा गोळ मिळून आम्ही आता सध्या खेळणार आहे उनो आणि पाहूया काय होतं। मानसे तुला काय वाटतं या खेळात कसं गेम होणार आहे मला सांग। 11 वाजेपर्यंत चालला असं वाटतं। 2000 years later. तर डाव आता सध्या अजूनही चालू आहे, जिमजॅम खात इथे अजून चालू आहे। मी बाहेर पडले आहे, माझं नशीब 2 वेळा पचका उडवून, आणि आता इथे डाव कसं चालणार काय आयडिया नाही येत आहे। 1 2 3 4 5 6 लोक अजूनही आहे गेममध्ये, तर पाहूया काय होतंय। मला आलेला आहे मानसीचा आग्रह की आणखीन एक क्लिप हवी आहे तिला, कारण की अजून डाव संपलेला नाही आहे, तर पाहूया ती काय म्हणते। विषय असा झाला, आमची ट्रेन होती 6ला, पण 6ची ट्रेन 11ला पोस्टपोन झाल्यामुळं आता आपल्याला परत काय करायचं म्हणून आम्ही डाव चेष्टेत घेतला आणि पोरांना पण बोलवलं। ती आमची सगळ्यात मोठी चुकी झाली असं वाटले, कारण की 11 वाजेपर्यंत आमचे 2 डाव होतील असं वाटले। 6ला डाव चालू झालेला, वाजलं 7-9, अजून डाव चालूच आहे, संपना। बर, पण्याचं असं म्हणणं आहे, पण एकदा ब्लॉग मध्ये बघ, दिसलास तर दिसलास। तर मी काय आहे त्यावर दिसणार नाहीये। या व्लॉग्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत। धन्यवाद। डिफेन्स कॅम्प बघायला चाललेलो आहे आम्ही। एक नंबर रिक्षात आपण 10 जण बसलेला आहे। आपल्यासोबत ओजी रिक्षा ड्रायव्हर आहेत आपल्यासोबत। आपल्याला चांगलं काम सहकार्य केलेलं आहे। एक एरिया एक्स्ट्रा फिरून येणार आहे आम्ही आहे त्या किमतीत, त्यामुळं रिव्ह्यू दादांचा चांगला भेटेल पाहिजे। गाईज, ह्या पद्धतीनेच आता आम्ही सध्या खूप मजा करून आलेलो आहे। सगळ्यात पहिलं तर आम्ही गेलो मंदिरला, कारण की आमचं कन्फ्युजन चालू होतं लेकला जायचं की कुठे जायचं। मग आम्ही त्यातून असं ठरवलं की आम्ही जाणार आहे मंदिरला, म्हणजे फोर्टला जाणार होतो किल्ल्याला, परंतु किल्ला बंद झालेला, त्यामुळे आम्ही गेलो मंदिरला। आणि तिथून मग आमचा ड्रायव्हर ॲक्च्युअलमध्ये खूप ओळखी होता, रिक्षा ड्रायव्हर ओके, त्याने आम्हाला मग खूप छानपैकी खूप काय काय सांगितलं, त्यांनी एरियाचं पण व्यवस्थित सांगितलं। त्यानंतर आम्ही गेलो कॅम्प एरिया फिरलो आणि त्यानंतर आता आम्ही आलो आहे रेल्वे स्टेशनला परत। आता मी जेवणार, तर
तर पटकन जेवून घेऊया. काय इथं खूप मोठा संवाद होणार आहे. दांडेर खेळायचं सुरू आहे. बसत नाही झाला बसत नाही झाला. कुठलं सांगितलेलं नाही मी कुठल्या पण सर असं काय नाही. अरे बसतच नाही माझ्या हातात संपला विषय. हे नाही बसत हातात. हा बरं चालतं बरं चालतं. माझा फोन अरे काय दादा तुम्ही ऍड्रेस आपले योदर सो गाईज 12:30 वाजता ट्रेन आली आम्हाला भेटली आणि 12:45ला निघालो आम्ही. ब्लॉग मध्ये यायचं तुला ये काय बोलणार. I am her friend and we are having an exciting time. Oh, myself Shreya. And we are having an exciting time right now. अभी उसने हमें अंडा भुर्जी खिलाई है. मुझे बहुत भूख लगी थी. So thank you for that. Bye bye. सो आता असं सीन आहे की सगळेजण झोपलेले आहेत इथं तुम्ही बघू शकताय. आणि आता आजचा व्लॉग आपण इथंच एंड करणार आहे. आणि अजून एक्साइटिंग पार्टसाठी बघत राहा, फॉलो करा, स्टे ट्यून. अजून काय बोलणार आहेस. बाय बाय. ओके गाईज, बाय बाय, गुड नाईट.